तर हे गाइस वेलकम बॅक टू आवर चॅनल अनुजा तिवरेकर ब्लॉग्स. तर गाइस आता आम्ही चाललोय मूवीला बुलबुलया 3 ते बघायला. तर तिकडे बघू म्हणजे ते पण शूट करून किती मस्त मूवी आहे. मी बघितली ना, मला खूप आवडली. आता हे माझं सेकंड टाइम आहे तिकडे जाऊन अजून एन्जॉय कर. मी नाही बघितली ती दाखव. हा, हिचा फर्स्ट टाइम आणि माझा सेकंड टाइम आहे. तुम्हाला कनला पण आम्ही दाखवू की कशी मूवी आहे कशी ना. मी फक्त मूवीसाठी मतलब कार्तिक आर्यनसाठी जाते. तुझा फेवरेट आहे हिरो? खूप खूप फेवरेट आहे मला. कुठलाच म्हणजे हिरोईन ना आवडत ना, ऍक्टर फक्त मला कार्तिक आर्यन आवडतं. इथे मोबाईलच्या स्क्रीन मध्ये पण कार्तिक आर्यनच आहे. त्याच्यासाठी जातं. मग गाइस प्लीज आम्हाला सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आमची इंस्टाग्राम आयडी बघा इकडे आहे. तर गाइस आता आम्ही जातोय आणि आम्ही तुम्हाला दाखवू की आम्ही कसे कुठून जातोय, रिक्षा पकडून कसे जाणार आणि कालची व्हिडिओ आणि गेटी गॅलेक्सी पण तुम्हाला दाखवेल आम्ही ह्याचा. आणि प्लीज गाइस आमचे कालचे व्हिडिओजला पण कमेंट करून सांगा की कसं होतं. आज आम्ही आमच्या बिल्डिंगच्या खाली इंट्रो देतोय. हा, चला आता आम्ही रिक्षामध्ये बसूया. चला. तर गाइस आता आम्ही गेटी गॅलेक्सीला चाललोय. आता आम्ही जस्ट रिक्षात बसलोय. आता आम्ही 18वा रोडला तिथं पोहोचलेलं आहे. मग तिकडे जाऊन आम्ही तुम्हाला दाखवू की गेटी गॅलेक्सी कसं म्हणजे आम्ही ऑनलाईन तिकीट काढलंय. हो, आम्ही ऑनलाईन तिकीट काढलं. रात्रीच ऑनलाईन तिकीट काढलंय. तर आता आम्ही फर्स्ट टाइम आम्ही दोघे जणी चाललोय. फर्स्ट टाइम आहे आमची, फर्स्ट टाइम. नाहीतर आहे ना कधी फॅमिली बरोबर आता ना, तर कधी फ्रेंड्स असतात बरोबर. तर हे आमचं फर्स्ट टाइम आहे. मी पण थोडी नर्वस होते कारण फर्स्ट काय वाटत नाही, कारण मी फर्स्ट टाइम होते आणि मला असं थोडं नर्वस आतमध्ये जाऊन पिक्चर चालेल. तर आता मी गेटी गॅलेक्सीला आलो आहे. तर तुम्ही तुम्ही बघा, आम्ही आता बुलबुले पिक्चर बघायला आलाय. आम्ही थोडं बुलबुला येते. आम्ही थोडा नर्वस पण होतो. फर्स्ट टाइम आम्ही बाहेर करतोय आणि फर्स्ट टाइम आम्ही दोघं आले. बाकी असं म्हणजे आम्ही फ्रेंड्स फॅमिली बरोबर आतमधला सिनेमॅटिक सुद्धा दाखवू थोडा. आता वाटतं चालू केलं आहे गेट. आता आम्ही जाऊ आणि बघूया. तुम्हाला आतमध्ये भेटू जायच. बाय. झाली आहे बघू शकता ते बघा. तर आता आम्ही गेटी गॅलेक्सीच्या आतमध्ये आहे. पहिल्यांदा गाईज म्हणजे ना मला ना सीट माहिती ना काय पाहिजे. पहिल्यांदा आता बघते. मला चीज पॉपकॉर्न घेतात ना. रिटर्न येणारच आहे ना एडच्या टायमाला. तर आम्ही पॉपकॉर्न घेतले बघा. चीज पॉपकॉर्न. तर बघू बघा तर गाईस आता आम्ही मूवी तुम्हाला दाखवू थोडीफार. नंतर आम्ही बाहेर भेटूया तुम्हाला. तर आम्ही बाहेर भेटू. चला आता मी आता आतमध्ये जातो. सीटसुद्धा दाखवतो. थोड्या दाखवू नंतर मग आम्ही तुम्हाला बाहेर भेटतो. तर गाईज बघा पूर्ण थिएटर खाली आहे. असं वाटतं कोण आहे की नाही आहे थिएटरमध्ये. फुल थिएटर खाली तुम्हाला दिसत नसणार बघा. इथे हाय हे आहे. आता मी जातो. मी पण बसते. हे बघा. तर गाईज एवढी हवा लागते रे. सी लागते. आता आम्ही पोहोचले आणि काय चालू नाही झालंय. आणि खूप काय म्हणजे बँड्रापासून येईपर्यंत त्यांना मी एवढी घाबरत होती यार कसं होईल. म्हणजे आम्ही दोघंच फर्स्ट टाइम जातो. नाहीतर आहे ना माझा बॉयफ्रेंड नाहीतर माझी मम्मी आम्ही अशी जायचो. पण आता बोलतात ना की हे असं बघून आहे ना खरंच नर्वस झालं. पण आता जेव्हा मी बसले ना त्या टायमाला मला जरा रिलॅक्स वाटतं. तर गाईस आता आम्ही तुम्हाला थोडाफार दाखवू आणि नंतर आम्ही बाहेर भेटू तुम्हाला. चला बाय. बाय. बाय म्हणजे असं बाय नाही, आम्ही दाखवू थोडा नंतर आम्ही बाहेर भेटू. चला. बस आहे ना. आता ॲड आले. मूवी आहे ना एक नंबर. आणि सेकंड टाइम बघते तरी आहे ना मला एवढा इंटरेस्टिंग आणि थंडी एवढी आहे ना हातपाय कापतं. आणि ती घराला लागू एवढी
हॉरर मूवी आहे ना, जसं ना आम्ही मध्ये मध्ये ते बोलतात ना की अंजली केलं तेव्हा आम्ही असे डोळे बंद करतात असे. थंडी एवढी लागते असं ते घरी कधी जाते एवढी थंडी आहे. गोल्डन प्यायला या. आणि पॉपकॉर्न पण गेले. पॉपकॉर्न कुठे गेला? हाय आम्ही पॉपकॉर्न पण एक घेतलं मला नंतर भेटतं आपण बाहेर गेल्यावर. Bye. आता आहे ना आम्ही ना तनुच्या फोनमध्ये करणार. माझ्या फोनची चार्जिंग संपायला आली आहे म्हणून तनुच्या फोन म्हणून आम्ही आता ब्लॉगिंग करणार बाहेर आल्यावर. चला तर हे गाईज आता मूवी संपलेली आहे. तुम्हाला आम्ही थोड्या क्लिप्स पण दाखवू. मूवीचे पण बेस्ट मूवी होती. सेकंड पार्ट पण बेस्ट होता. पण हा पार्ट ना बुलबुलैया 3चा खरंच म्हणजे ना लास्टला ना इमोशनल ना त्या मला मी एवढी रडली ना. फटाफट बघा म्हणजे तेव्हा सुद्धा खूप रडली. कारण मूवी कशी आहे ती इमोशनल पण आणि एवढी थंडी ना बाबा. आणि फनी जी फनी होते ना त्याच्यामध्ये असं वाटत होतं की मंजलिकाची ना स्माइल मीच करते एवढी मस्त. आणि याला खरंच काय खूप 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 एन्जॉय झाला मला त्या मूवीमध्ये. असं वाटलंच नाही की मला बोर किंवा काही पण ती मूवी एक नंबर होती. तर आता काय म्हणजे ही आता जाणार आहे घरी आणि मध्ये तिकडे माझी थोडी बाजूला आई आहे ना ती बैठकीमध्ये चालली आहे. तर मी पण जरा जाऊन येते आणि मी पण थोडंसं पाय वगैरे पडून येते. थोडंसं मला पण थोडा रिलॅक्स फील वाटेल. बोलतात ना की 100 प्रॉब्लेम जरी असेल ना तर एक सोल्युशन देवाकडे असतं. तसं थोडं तिकडे जाऊन थोडंसं रिलॅक्स पण वाटेल. पण बेस्ट मूवी होती खरंच गाज. मला खूप आवडली. काहीच मी पण जाणार होती पण मला डोकं लय मी दुखायला बघायला फक्त कार्तिकसाठी गेलेली सेकंड टाइम. फर्स्ट टाइम मध्ये मला दात दुखत होता म्हणून एन्जॉय नाही केली. पण सेकंड टाइम मध्ये ना थोडा ठीक होता. पण बोलायला कार्तिक ना नजर त्याचे ना इकडे टॅटू होता चेस्ट जवळ तेच मी बघत होती. तर गाईस तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि खूप खूप सपोर्ट द्या गाईस. आम्ही आहे ना तुम्हाला असंच म्हणजे बाहेरचं म्हणजे आउटडोर किंवा इनडोर हे सर्व आम्ही ब्लॉग्स तुम्हाला शेअर करू गाईस. प्लीज गाईस खूप सपोर्ट करा. आम्ही पण नवीन आहे या चॅनल्समध्ये म्हणजे या फील्डमध्ये आम्ही नवीन आहे. त्यामुळे आम्हाला सपोर्ट करा आणि आम्हाला पण बोलतात ना की तुमच्यासारखं एक आपला फॅमिली मेंबर समजून आम्हाला सपोर्ट करा गाईस प्लीज. बाय. चल